नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष, नवीन सुरुवात आणि त्यासोबतच नवीन आरोग्यदायी संकल्पना घेण्याची ही उत्तम वेळ आहे. म्हणून आज आपण गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओमध्ये हेल्थ टिप्स आणि मेडिकल इम्पॉर्टन्स समजून घेणार आहोत. तर बघा, गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर बघा ऋतू बदलाची सुरुवात. दॅट इज अ सीझनल ट्रान्झिशन. बघा, आपण त्याला सीझनल ट्रान्झिशन असं म्हणतो. तर बघा, हिवाळ्यानंतर उन्हाळा सुरू होतो आणि या काळात शरीरामध्ये आपली इम्युनिटी पॉवर कमी होत असते. त्यामुळं बघा आजार होण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणून आपल्या परंपरेमध्ये काही गोष्टी हेल्थसाठी सायंटिफिकली खूप युजफुल आहेत. तर बघा, गुढीपाडव्याला म्हणजे आपण काय करतो, कडुलिंब आणि गूळ खाल्लं जातं. तर बघा, जे कडुलिंब आहे ना, ते कडुलिंब अँटीबॅक्टेरियल आणि डिटॉक्सिफाईंग म्हणून काम करतं. आणि बघा, गूळ गूळ म्हणजेच काय, की जो आपल्या शरीराला एनर्जी देतो आणि आपलं डायजेशन सुधारण्यासाठी त्याची खूप जास्त हेल्प होते. आणि हे कॉम्बिनेशन शरीराला डिटॉक्स प्लस इम्युनिटी बूस्ट देण्यासाठी खूप उपयोगी आहे. तर बघा, या नवीन वर्षात काही सिंपल हेल्थ हॅबिट्स सुरू करायच्या आहेत, की जेणेकरून आपण आपलं आरोग्य अ, अ, चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग ठेवू शकतो. आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर बघा, ह्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगेल, की बॅलन्स डाएट घेतला पाहिजे. त्यानंतर रोज थोडी का होईना पण एक्सरसाइज करायला पाहिजे. पुरेशी झोप घ्यायला पाहिजे. भरपूर पाणी प्यायला पाहिजे, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डिहायड्रेशन होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळं भरपूर पाणी प्यायचं आहे. भरपूर लिक्विड कंटेंट डाएट घ्यायचं आहे आणि सीझनल फ्रुट्स खायचे आहेत. येस, आता ह्या सीझनमध्ये जे फ्रुट्स अवेलेबल आहेत ते फ्रुट्स खायचे आहेत. बघा, यानंतर बघा फिजिकल हेल्थ झालं. आता यानंतर मी तुम्हाला सांगेल, की मेंटल हेल्थबद्दल. तर बघा, नवीन वर्ष म्हणजे फिजिकल हेल्थ नाही, तर ह्याबरोबर मेंटल हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, मेंटल हेल्थमध्ये काय करायचं आहे, स्ट्रेस कमी ठेवायचा आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग कंटिन्युअसली ठेवायचे आहे आणि मेडिटेशन आणि योगा करायचा आहे. यामुळं काय होतं, आपण आपलं मेंटल हेल्थ चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग ठेवू शकतो आणि एक पॉझिटिव्ह आपल्या म्हणजे आपण जे काम करत असतो त्या कामामध्ये एक पॉझिटिव्ह वे पण तयार होतो. यासाठी मेंटल हेल्थ स्ट्रॉंग ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. येस, बघा, यानंतर मी तुम्हाला सांगेल, की आपण म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणून कोणताही आजार होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर बघा, मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगेल, की वर्षातून एकदा का होईना हेल्थ चेकअप करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगेल, की बघा बीपी, शुगर आणि हिमोग्लोबिन हे चेक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगेल, अर्ली डिटेक्शन. अर्ली डिटेक्ट जर झालं तर आपण त्या गोष्टीवरती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेऊन आपण लवकरात लवकर रिकवर होण्यासाठी ह्याची हेल्प होते. तर बघा, अशा काही महत्त्वाच्या मी तुम्हाला टिप्स या व्हिडिओमधून सांगितलेल्या आहेत आणि ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. त्यामुळं सगळ्यांनी गुढीपाडव्यानिमित्त एक संकल्प करायचा आहे, की मी माझं स्वतःचं आरोग्य चांगल्या पद्धतीने कसं ठेवू शकतो. तर बघा, तुम्हाला मी लास्टला सांगेल, की गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा सण आहे. म्हणजे आपलं जे नवीन असतं मराठी कल्चरनुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते आणि या गुढीपाडव्याच्या सणापासून एक संकल्प आपल्या स्वतःच्या मनाशी एक संकल्प करायचा आहे, हेल्दी लाईफ जगण्याचा. पुन्हा एकदा माझ्याकडून आणि नितिशा मेडप्रो करिअर पॉईंटकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.